नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, स्नॅपचॅटमध्ये आपल्याला जर डार्क थीम ठेवायची असेल तर त्याकरिता कोणती सेटिंग करायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, डार्क थीम म्हणजेच आपण जेव्हा स्नॅपचॅट ओपन करतो तेव्हा नॉर्मली आपल्या चॅट सेक्शनमध्ये किंवा सेटिंग्सच्या सेक्शनमध्ये कोणत्याही सेक्शनमध्ये आपल्याला आपल्या मोबाईलची स्क्रीन सफेद रंगाची दिसते, म्हणजे बॅकग्राऊंड हा सफेद रंगाचा दिसतो. तर तो बॅकग्राऊंड मोबाईलची स्क्रीन जर आपल्याला काळ्या रंगाची करायची असेल तर त्याकरिता कोणती सेटिंग करायची याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता ही सेटिंग करण्याकरिता आता मी येथे माझं स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे. मित्रांनो, स्नॅपचॅटचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आता मी पहिलं तुम्हाला चॅट सेक्शनमध्ये जाऊन दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता की माझी पूर्ण बॅकग्राऊंड येथे म्हणजे स्क्रीन येथे सफेद रंगाची आहे. आता ही काळ्या रंगाची करण्याकरिता म्हणजेच डार्क थीम ठेवण्याकरिता आता मी येथे लोगोच्या चिन्हावर येथे म्हणजे डाव्या बाजूला वरती जे लोगोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे उजव्या बाजूला वरती जे आपल्या सेटिंग्सचं ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे सारे ऑप्शन्स मिळतील सेटिंग्समध्ये. त्यापैकी आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की ॲप अपीअरन्स हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आपला टिक मार्क येथे ऑलवेज लाईट ह्यावर आहे, म्हणजेच आपली स्क्रीन आपल्याला सफेद रंगाची म्हणून दिसत आहे. आता ऑलवेज डार्क वर मी येथे क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर माझी जी स्क्रीन आहे ती काळ्या रंगाची होईल, म्हणजेच डार्क थीम येथे ॲप्लिकेबल होईल. आता मी ऑलवेज डार्क वर क्लिक करत आहे आणि येथे रिस्टार्ट नाव वर आता येथे क्लिक करत आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो माझा ॲप आहे तो येथे रिस्टार्ट होईल, म्हणजे पुन्हा चालू होईल. आणि आता ती सेटिंग येथे झालेली आहे ती दाखवण्याकरता आता मी पुन्हा एकदा इथे चॅटमध्ये जात आहे. चॅटमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की माझे सफेद रंगाचा जो बॅकग्राऊंड होता तो आता इथे काळ्या रंगाचा बॅकग्राऊंड झालेला आहे, म्हणजेच इथे माझी डार्क थीम ॲप्लिकेबल झालेली आहे. आता मी पुन्हा सेटिंगमध्ये जातो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर पुन्हा इथे ॲप अपीअरन्समध्ये जातो आणि पुन्हा तुम्ही इथे पाहू शकता की इथे देखील सगळ्या ॲपमध्ये इथे तुम्हाला डार्क थीम पाहायला मिळेल. आता पुन्हा आपल्याला इथे लाईट थीम अप्लाय करायची असेल तर पुन्हा ऑलवेज लाईटवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि पुन्हा रिस्टार्टवर क्लिक करायचं आहे. रिस्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आता ही पुन्हा इथे माझी थीम आहे ती लाईट थीम झालेली आहे. तर मित्रांनो, स्नॅपचॅटमध्ये डार्क थीम ठेवण्यासाठी कोणती सेटिंग करायची याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.